छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला. यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला 8 दिवस लागले. कंटक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता, तरी तो अगदी गलितगात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणाने सजविलेला होता, तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता, त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले, मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रुढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाच्या व राज्याचा कुलदीप? असे म्हणून व अश्रुढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे, आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्याने घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले. जय भारत, जय संविधान.